रोहा तालुक्यातील जामगाव धगडवाडी आदिवासी वाडी येथील कैलास वाघमारे हे आपल्या पत्नी व 3 मुलांसह उदरनिर्वाहासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे शब्बीर दस्तगीर शेख यांच्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. मात्र तेथे त्यांच्यावर अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काम करत असताना वीटभट्टी मालक शब्बीर शेख हे वाघमारे कुटुंबाला त्यांच्या केलेल्या कामाचा योग्य हिशोब तसेच वेळेवर अन्नधान्यही देत नव्हते. शिवाय त्यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून दूर गेले असून उपजीविकेचा प्रश्न असल्याने त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती असह्य झाल्याने कैलास वाघमारे व त्यांच्या पत्नीने आपल्या 2 मुलांना घेऊन तेथून पळ काढून आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचा एक मुलगा वीटभट्टी मालकाने अडकवून ठेवला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने या घटनेची माहिती सर्वहारा जनआंदोलन संघटनेमार्फत कोलाड पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी तत्काळ हालचाली करत 5 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर मुलाचे वडील आणि एक पोलीस पथक पुण्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे रवाना केले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी जाऊन अडकवून ठेवलेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाला सुरक्षितपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी व तत्पर कारवाईमुळे एका निष्पाप मुलाची सुटका झाली असून रायगड पोलिसांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. नमस्कार, मी API भारत फारणे, कोलाड पोलीस ठाणे. दिनांक 5/4/2031 रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला माहिती भेटली की कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील एक आदिवासी कुटुंब आहे. ते पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे कामानिमित्त मागील काही वर्षापासून होतं. त्यांना 3 मुले होती. त्या ठिकाणी तेथील वीटभट्टी मालक शब्बीर शेख याच्याकडून सदर कुटुंबियांना वेळेवर पगार न देणे किंवा इतर त्यांना वेळेवर खायला वगैरे न देणे यामुळे ते कुटुंब परत आलं. परंतु त्यांचा 16 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणीच ठेवून घेण्यात आला. त्याच्यानंतर सदरची बाब ही सर्वहारा जन आंदोलन आदिवासी संघटना यांच्या मार्फतीने वरिष्ठ कार्यालयाकडे मिळाली. त्या माहितीवरून आम्हाला दिलेल्या माहितीवरून आम्ही कोलाड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक भोजकर त्याचबरोबर पोलीस हवालदार मेरगळ अशी टीम व पालक अशी टीम त्या ठिकाणी रवाना केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला रेस्क्यू करण्यात आलं. स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने पुढे ते कारवाई होत आहे. त्याचबरोबर मुलाला CWC यांच्या पुढे हजर करून कायदेशीर प्रक्रिया करून पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही जी कारवाई आहे ती पोलीस अधीक्षक रायगड माननीय अचल दळवे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री शिवतरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय माया मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मला अजून एक पोलिसांच्या वतीने एक सूचना द्यायची आहे की जर असं स्थलांतर करून कोण बाहेर जात असेल कामानिमित्त तर त्यांनी नोंदणी करावी पोलीस ठाणे येथे किंवा तुमच्या संघटना ज्या असतील त्यांच्याकडे. त्याचबरोबर आपले ओळखपत्र किंवा जे काही माहिती आहे ती बरोबर ठेवावी, मोबाईल नंबर वगैरे सगळे. आणि जे काही मुलं तुमच्या बरोबर जे असतील त्यांच्या शिक्षणाची सोय पण ज्या त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी करण्यात यावी. त्याचबरोबर अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत चुकीची घडत असेल तर तुम्ही तात्काळ 100 नंबर असेल, 112 असेल किंवा चाइल्ड हेल्पलाईन आहे 1098 याच्यावरती संपर्क करण्यात यावा. पोलिसांकडून तात्काळ आपल्यास मदत मिळेल. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.